नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 30 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे. ठिकठिकाणी चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तसेच आज रात्रीपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. तर काही भागामध्ये उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे काही भागामध्ये. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे आज आहे 29 ऑक्टोबर. तर आज जे आहे आपल्याला रात्रीच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो आहे आपला आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भातील जे आहे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुसद तसेच जे आहे यवतमाळ, वणी, अलिदाबाद, मोकोना, गडचिरोली, वर्धा, कोंडाली, नागपूर, भंडारा, उमरेड, अरवी, गोंदिया या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. आणि तसेच यवतमाळ आणि चंद्रपूरच्या वाणी या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान अतिवृष्टी होणार आहे. अलिदाबादच्या भागामध्ये सुद्धा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान अतिवृष्टी या ठिकाणी होणार आहे. तर ही अतिवृष्टी चंद्रपूर, वाणी, मोकोना, उमरेड, यवतमाळ या परिसरामध्ये होईल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. आणि परंतु जे आहे आज फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत विदर्भातील भागामध्ये अतिवृष्टी आणि या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस नागपूर आणि विदर्भातील संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी राहणार आहे. फक्त अकोलाच्या भागामध्ये पावसाचा जोर थोडाफार मध्यम स्वरूपाचा राहील. परंतु यवतमाळ जिल्ह्यापासून ते चंद्रपूरच्या भागामध्ये आणि नागपूर, गोंदिया या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीपासून तर जवळजवळ उद्या सकाळपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार अतिवृष्टीसाठी म्हणजे अतिवृष्टी होणार आहे त्या भागामध्ये. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या आहे 30 ऑक्टोबर. तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये नेमकी पाऊस हा कोणत्या भागामध्ये पडणार आहे, कुठे पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहूया. तर उद्या सकाळपासून जर म्हणलं तर आपण जसं आत्ता सांगितलं, आता आपण उद्या सकाळी विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू राहील. उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये हवामान जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील उद्या सकाळी. पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा हवामान ढगाळ वातावरण राहील आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील किंवा हवामान कोल्ड राहील. तर उद्या दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हा पाऊस नेमकी आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या परिसरामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारीपासून ते रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये हवामान कोल्ड राहील. दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हे जे पावसाचे वातावरण आहे, हे पावसाचे वातावरण फक्त अजून 2 दिवस आहे. म्हणजे अजून फक्त 31 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस आहे. परंतु 30 तारखेपर्यंत म्हणजे उद्या दिवस जे आहे राज्यामधील पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याचे दिवस राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. हा पाऊस चांगलाच राहील. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये 30 तारखेला म्हणजे 30 ऑक्टोबरला जे आहे राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भाग, कोकणपट्टीमध्ये सुद्धा कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा, हे जिल्हा धाराशिव तसेच जे आहे पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे. आजसुद्धा त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही आणि उद्यासुद्धा त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही. हा फक्त तो पश्चिम महाराष्ट्र सोडून आणि उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे उद्या सकाळी आणि सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान पाऊस राहील दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे उद्या सकाळपासूनच पावसाचा जोर म्हणजे आज रात्रीपासूनच म्हणजे आज मध्यरात्रीपासून
आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल आणि त्यानंतर जे आहे दुपारनंतर उद्या सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील भागामधील पावसाचा जोर हा कमी होईल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. तर विदर्भातील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो सतर्क राहावे, कारण की त्या भागामध्ये उद्याचे दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये हा जास्त राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. 2 दिवस म्हणजे आज आणि उद्याचे दिवस राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. कारण की त्या भागामध्ये जे आहे अतिवृष्टी होईल. जसं की आपण आताच पाहिलं, की त्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता होणार आहे. म्हणजे त्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. तर मराठवाड्यामध्ये काय अतिवृष्टी होणार नाही. मराठवाड्यामध्ये फक्त मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस राहील. फक्त पुणे भागामध्ये पावसाची शक्यतो कमी राहील. म्हणजे फक्त रिमझिम पाऊस राहील. पुणे झालं, नागरा तसेच कोकणपट्टीमध्ये पश्चिम सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हवामान त्या भागामध्ये कोरडे राहील. त्या भागामध्ये काही पाऊस पडणार नाही. आता झालं खानदेशचा परिसर. खानदेशच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये थोडंफार उद्याच्या दरम्यान जे आहे दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान खानदेशच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. जळगाव, चाळीसगाव, नंदुरबार तसेच अकोला या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की हे जे सध्या जो पाऊस पडत आहे, हा पाऊस जे आपल्याला सध्या आपण जसं की सांगितलं, ही सध्या चक्रीवादळ या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या ठिकाणी आपला महाराष्ट्रावर या ठिकाणी दिसून येत आहे. तर याचाच परिणाम जे आपला हे चक्रीवादळ उद्या आज मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भालगतचा जो भाग आहे, म्हणजे विदर्भातील नागपूरचा भाग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली अ, या भागामध्ये जे आहे या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान. त्या भागामध्ये हे चक्रीवादळ त्या ठिकाणी धडकणार आहे. त्यामुळे म्हणजे ह्याचा परिणाम जे आहे चक्रीवादळाचा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. कारण की त्या भागामध्ये आज जे आहे अतिवृष्टी होणार आहे. त्या भागामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान आपल्याला जे आहे नागपूरच्या परिसरामध्ये या ठिकाणी आणि नागपूरच्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण फक्त उद्याचे दिवसच राहणार आहे. उद्याचे दिवसच विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्यानंतर हवामान कोल्ड राहील 31 तारखेपासून. त्यानंतर 1 तारखेपासून राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील. फक्त राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण फक्त अजून 2 दिवस आहे. म्हणजे फक्त उद्याचे दिवस तर पावसाचे वातावरण आहे आणि 31 तारखेला फक्त जे आहे नाशिक आणि मुंबईच्या परिसरामध्ये पाऊस राहील. इतर सगळीकडे हवामान कोल्ड राहील. फक्त त्याच भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.